नमस्कार शेतकरी बंधूंनो, SV ऑर्गॅनिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. सगळीकडेच तोडणी चालू झालेल्या आहेत आणि ज्या ज्या प्लॉटमध्ये SV तंत्रज्ञानाचा वापर झाला आहे तर सगळीकडेच समाधानकारक आणि चांगला ॲव्हरेज पडत आहे. तर आज आपण कनवाड्या गावामध्ये आलेलो आहोत. तर सर्वप्रथम मी शेतकऱ्यांची तुम्हाला ओळख करून देतो. नाव व गाव सांगा. सुधीर गुलाबभूषण बारगे, गाव करमाड आहे. बरोबर. आता आहे आपली ऊस तोड चालू आहे. किती क्षेत्र आपलं आहे? 4 एकर आहे. 4 एकर ऊस तोड आहे. तर ह्या प्लॉटला शेतकरी बंधूंनो सुरुवातीपासूनच या SV तंत्रज्ञानाचा वापर झालेला आहे. शेतकऱ्यांच्या हातामध्ये सुरू माहिती शेतकऱ्यांनी बरोबर टाईम टू टाईम वेळेमध्ये केलेला आहे. तर या प्लॉटला हा जो प्लॉट बघता सुरुवातीला कांदी लागण केल्यानंतर खूप पाऊस झाला. पाऊस झाल्यानंतर यांनी आम्हाला असेच फेसबुकमध्ये व्हिडिओ बघून आम्हाला संपर्क केला. त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला. त्यानंतर या प्लॉटला खऱ्या अर्थानं ट्रीटमेंट आपण चालू केल्यानंतर संख्या नियोजन असते किंवा बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी यामध्ये आम्हाला पावसामुळे अडथळा आला. पण तरी पण आम्ही या प्लॉटला एक चांगला ॲव्हरेज काढू शकलो. आता इथं तुम्ही बघू शकताय त्यांना क्षेत्र जवळपास 1 एकर क्षेत्र तुटलेलं आहे. शेतकऱ्यांचा अंदाज आहे की आणखी 3 एकर क्षेत्र बाकी आहे. तर काय सांगाल या तंत्रज्ञानाबद्दल? SV अग्रोचे सगळेच प्रॉडक्ट्स एक नंबर आहेत. काय त्याच्यावर कुठलीही शंका नाही आहे. बरोबर. तुम्ही सुरुवातीपासून कशा पद्धतीनं याचा वापर केला? स्वागत पाटील आणि शुभम जाधव, नेमगोड पाटील सर, हसूरचे चेअरमन, त्यांचं आम्हाला खूप सहकार्य लागलं. त्यांनी जे सांगितलं त्या पद्धतीने आम्ही सगळे डोस वापरले. बरोबर. फवारणी, आळवणी, त्यांनी जे सांगितलं ते आम्ही पूर्ण वापरलेलं आहे. बरोबर. त्यात कुठलंही आम्ही त्या तडजोड केलेलं नाही, काही नाही. बरोबर. त्यामुळे आम्हाला रिझल्ट खूप आणि छान आणि उत्तम मिळाला आहे. या प्लॉटला तुम्ही आळवणी किती केला आणि फवारणी किती केला? 4 आळवणी आणि 4 फवारणी केले. या प्लॉटला 4 आळवण्या आणि 4 फवारणी. त्या 4 आळवण्यामध्ये आपण SV59 दिलं, SVK ड्रिप दिलं. SV59K ड्रिप दिल्यानंतर काय बदल जाणवला तुम्हाला? खूपच एकदम अजूनपर्यंत सगळा ऊस हिरवागार आहे. बरोबर. काय कुठेही म्हणजे त्याला अजून एवढं अडथळे लावून असून सुद्धा कुठं आलेलं नाही. बरोबर. ऊस पण वजनदार आणि कांडी लांब लचक आहे. अपेक्षापेक्षा पण जास्त ऊस चांगला आलेला आहे. बरोबर. कधी काय कांदी लागण डेट काय आहे तुमची? सुरुवातीची आमची 1 जुलैची आहे. 1 जुलैची लागण कांदी लागण. कांडी लागली. क्षेत्र कसं आहे तुमचं? क्षेत्र जे जमीन आहे ती दुय्यम दर्जाची आहे. एवढी फारशी म्हणजे छान नाही आहे. बरं. परंतु SV तंत्रज्ञान वापरल्यामुळं अधिक आमचे तिथे जे काम करणारे सहकारी होते, सचिन जाधव असून ते वरचीवर तुमची सगळी टीम म्हणून बघत होती. त्या हिशोबाने जमीन सगळं तुम्ही म्हणत होता की छारफड आहे, पण आल्यानंतर पांढरा लेअर दिसतो. बरोबर आहे. 2 नंबर आणि 3 नंबरमध्ये ही जमीन मोडत्या, तरी पण या प्लॉटमध्ये चांगला ॲव्हरेज दिसतो. हो. कशामुळे? कारण काय वाटते तुम्हाला? कारण SVच आम्ही सगळंच प्रोग्रेशन वापरलेलं ना. बरोबर. त्यामुळं आणि शुभम जाधव, स्वागत पाटील सर, नेमगोड पाटील सर, परत तुमचे सौरभ साहेब, सौरभ पाटील साहेब, त्यांचं खूप आम्हाला सहकार्य लागलं. सुरुवातीलापासून त्याला SV59K ड्रिपची आळवणी झाली. त्यानंतर शुगरबन मायक्रो दिलो, 2 आळवण्या झाल्या. त्यानंतर NPK रेशोमध्ये यामध्ये दिले. फवारणीमध्ये आपण पानाची रुंदी, जाडी वाढण्यासाठी 2 कॉपेस, 2 मायक्रो, तसेच NPK मध्ये 1345 दिलेला आहे. बघू शकता. आणि शुगरबन दिल्यामुळे पेरातल्या अंतरांची जाडी प्लॉटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आहे. प्लॉटमध्ये तुम्ही कितीपर्यंत कांड्या मोजला आणि आता कितीपर्यंत कांड्या? प्लॉटमध्ये सुरुवातीला आम्ही 15च्या आसपास लागत होते. शुगर बनतेन वापरल्यामुळे आम्हाला भरपूर लाभ झालेला आहे त्याचा. कांडे आता मोजून दाखवतो तुम्हाला. 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55. बरोबर. 55 कांडीपर्यंत आहे. सर्वसाधारणपणे आपण 265 मध्ये बघतोय की जास्तीत जास्त 35, 38, 40 पर्यंत कांड्या जातात. पण आपण इथं बघू शकतोय सरासरी काही ठिकाणी 50 असतील, काही ठिकाणी 54 असतील. शेतकरी स्वतः म्हणतात आम्ही 58 कांड्या मेजलेल्या आहेत. तर एवढ्या कांड्या जाण्याचं कारण काय? सगळं SV तंत्रज्ञानाचा वापर आहे. यांना वेळोवेळी भरणी झाल्यानंतरही आपण 3 ते 4 डोस यांना पाटपाण्यानं सोडण्यासाठी दिले. बरोबर. त्यामध्ये NPK मध्ये 24-24-0 असेल,
मॅग्नेशियम सल्फेट असेल, SV शुगर वनचा जास्तीत जास्त वापर एक केला एक पाणी झाल्यानंतर एक आड आपण SV शुगर वनचा या प्लॉटमध्ये वापर केला 2-2 लिटरनं वापर केला. जवळपास एकरी 20 लिटर शुगर बन गेला असला आपल्या या प्लॉटला, बरोबर आहे ना? बरोबर. तसेच या प्लॉटला नरसिंह कृषी सेवा केंद्रचे संचालक शुभम जाधव यांचंही मार्गदर्शन लागलेलं आहे. त्यांच्या तोंडातून ऐकूया की हा प्लॉट कसा वाटतोय आणि त्यांना काय वाटतं. हा प्लॉट पाणी घातणारा प्लॉट आहे हा. बरोबर. तरी पण योग्य बारगे साहेबांनी जे शेड्यूल आपल्याला दिलेलं आहे त्या पद्धतीने सगळं केलेलं आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट मिळालेला आहे. बरोबर. इतरही शेतकऱ्यांनी वापरले बऱ्याच तुमच्या दुकानामध्ये, तर गावामध्ये काय शेतकऱ्यांची त्या फीडबॅक काय होतं? एक नंबर काय अडचण शुगर बनचं म्हणा काही बिल्डरचं म्हणा बरोबर. शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया चांगल्या आहेत. एक नंबर काय अडचण. बरोबर. तर तुम्ही बघू शकता इतर शेतकऱ्यांनाही आमचं आव्हान आहे की तुम्ही स्वतः रिझल्ट एकदा बघा, खात्री करा आणि या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करा. आपलं हे सर्व तंत्रज्ञान मातीमध्येच काम करते. SV फ्रुटर असेल, SV मिस्टर ग्रीन असेल, SV कॅन्टर असेल, जेणेकरून जमिनीचा पोत सुधारतो, जमिनीमध्ये आपलं जे सेंद्रिय कर्म आहे तो वाढतो, कृषी सुधारते. आपलं मिशनच आहे समृद्ध माती तरच शेती. तुम्ही इथं बघू शकता शेतकरी समाधानी आहेत. तर एकदा या तंत्रज्ञानाचा नक्की आवश्यकदा वापर करा. मी तुम्हाला नंबर देतो, त्या नंबरवर तुम्ही मेसेज करा आणि तुम्हाला आपलं SV तंत्रज्ञानाचं जे शेड्यूल आहे तुमच्या व्हॉट्सअपला भेटून जाईल. तर माझा नंबर आहे 95 60 1005. स्वागत पाटील. तसेच या प्लॉटला आपले ऊस पीक सल्लागार सौरभ आत्ने यांचंही मार्गदर्शन लागलेलं आहे. तसेच ऊस शेती तज्ज्ञ डॉक्टर शांतिकुमार पाटील या प्लॉटला वेळोवेळी भेट देऊन मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचे या व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद देतो. धन्यवाद शेतकरी बंधू. समृद्ध माती तर शेती अभियान. This is a generational responsibility. Save soil.